विरोधकांच्या जिवारी लागलेला आहे, त्याच्यामुळे ते निकाल सहनच करू शकत नाही आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी आता काढायला लागलेल्या आहेत की ईव्हीएम मध्ये दोष आहे किंवा आणखी काही आहे. वास्तविक ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाहीये. मी आता पण आदरणीय बाबा आढावांना तेच सांगत होतो की बाबा आज जर निकाल वेगळा लागला असता तर कुणी त्याच्याबद्दल आम्ही पण बोललो नसतो आणि यांनी तर एकदम मोठ्या मोठ्या मिरवणुका काढून आनंदोत्सव साजरा केला असता. परंतु त्यांनी जे काही त्यांची एकी दाखवायचा प्रयत्न केला त्याबद्दल शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही, आमच्यावर जास्त विश्वास ठेवला आणि म्हणून अशा प्रकारचा निकाल लागलाय. आता ते म्हणतात की सुप्रीम कोर्टाने पण सांगितलंय की ईव्हीएमच्या बद्दल तुम्ही तक्रारी करणं योग्य नाही आणि त्यांनी केस पण दाखल करून घेतली नाही. तरी पण म्हणजे सुप्रीम कोर्टाचं ऐकायला तयार नाही. ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे तर तो घोटाळा सिद्ध करून दाखवला पाहिजे की ईव्हीएम समोर ठेवून की कसं ते चुकीचं आहे तेही ते दाखवत नाही. नुसता त्यांचा रडीचा डाव चाललेला आहे आणि अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाचं खापर हे ईव्हीएम वर फोडलं जात आहे आणि इतर आम्ही आणलेल्या योजनांवर फोडलं जातं. तर योजना आम्ही आणणारच ना. आम्ही सरकार चालवायला घेतल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये आमच्या परीनं लोकांबरोबर कारभार करण्याचा प्रयत्न आणि चांगल्या चांगल्या लाभ देणाऱ्या योजना आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार, तो आम्ही केला. 5 तारखेला अंदाजे 5 तारखेला त्यामध्ये आम्ही एकत्रपणे तुम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर तो संपूर्ण अधिकार खाते वाटपाचा त्यांचा असतो. ते खाते वाटपाच्या बद्दल जाहीर करतील आणि तसं खाते वाटप सगळ्यांना दिलं जाईल. काही नाही रस्सी खेच, बाबा त्याच्यामध्ये आपल्या एकनाथराव शिंदे साहेबांनी काय सांगितलं की जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील तो मान्य. आम्ही तर सुरुवातीलाच त्या बाबतीमध्ये सांगितलं. आता नवीनच काय काढलं मुख्यमंत्री, आता 132 जागा त्यांच्या आहेत तर साहजिकच मुख्यमंत्री त्यांचाच होणार ना. शिंदे साहेब जरा नाराज आहेत, गावी जाऊन नाही रे बाबा. वीज काय त्याच्यामध्ये बरेच दिवस प्रचारामध्ये सगळेजण त्या अडकलेले होते आणि म्हणून 2 दिवसाच्या करता शनिवार रविवार थोडीशी सुट्टी आहे. सध्या काळजी सरकारला इतकं काही काम नसतं त्याच्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत. तुम्ही काळजी करू नका. ज्यावेळेस फायनल ठरेल ना त्याचं सगळं सांगितलं जाईल. कोणाचे कोण मुख्यमंत्री, कोण 2 उपमुख्यमंत्री, कोण कॅबिनेट मंत्री, कोण राज्यमंत्री, असं सगळे राज्यमंत्री पण आम्ही यामध्ये यायची चर्चेमध्ये आमचं आहे. तुम्ही ठाम आहात का? पहिल्यांदाच बसल्यामुळं तुम्हाला झोप मिळते असं म्हणतायत. सुरुवातीला तुम्ही बस म्हणजे त्यांना मुख्यमंत्री करावा अशी तू कसा रे विसरतोस. मी 48 का 72 तास आम्ही दोघांनी सरकार चालवलं.